नमस्कार, मी पुंडलिक गेंडे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज चाललो आहे कोल्हापूरला जायचं म्हणजे आपली जरा तब्येत डाऊन आहे. तर आमचा फॅमिली डॉक्टर आहे, त्यानं म्हणाला तो दादा म्हणाला की ये म्हणून, तर त्याच्यासाठी निघालो कोल्हापूरला. तर माझ्यासोबत मी एकटाच आहे इथून आणि भाव एक घेतला जोडीला, देवाने मी चाललो आहे. तर आजचा ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण जास्त स्टॉप नाही घेणार आहे, आपण डायरेक्ट भावाला घेणार आणि डायरेक्ट जाणार कोल्हापूर. चला मग भेटू आपण डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण पोचलो आहे गावाकडे म्हणजे आपला स्टॉप आहे तिथे. आमची वाडी आहे इथून गेले की वर. आणि तर तिकडून भाव आणि काका यायला लागल्यात. काका थांबणार आहे, भावाला घेऊन यायला लागला. तर मी थांबलो इथे. भाव आला की आपण पटकन आपण कोल्हापूरला जाऊ. भाव आता आला आहे. भाऊ गेलता खाली म्हणजे बाजारामध्ये गेलता बघा. त्याला घेऊन जायचं आहे कोल्हापूरला. आणि हे आमच्या काकाचं सर्व्हिसिंग सेंटर आहे. कधी आला तर नक्की या. आणि माझं गाव माहीत नसेल तर सांगतो. हा गेला आहे तारळेला रोड, हा गेला आहे राधानगरीला रोड, हा गेला आहे कारिवडे मार्गे कोल्हापूरला. कारिवडे मार्गे राधानगरीला गेला. आणि इथून वर जायचं माझीवाडी आहे. आणि इथून आपलं गाव आहे. आणि इथं एक हायस्कूल आहे. हायस्कूलच्या बाजूला इथे राधानगरी हॉटेल आहे. तिथून वरती जाऊ शकता ना, तर तिकडून वाट आहे, तिकडून पण जाऊ. चला मग आपण जाऊया. आता दवाखान्यात वगैरे दाखवलं, काय प्रॉब्लेम काय नव्हता. एवढा पित्ताचा त्रास आहे. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. आणि आता आलं आपण महालक्ष्मीला. आज रविवार आहे, दिवस पण चांगला आहे. आणि हा बोलला की जाऊया म्हणून मंदिराकडे. आता गाडी आपली तिथे पार्किंग केली आहे. आणि आता आपण जाऊया मंदिराकडे. चला आता आपण मंदिरात जाऊया. काल कुठे ठेवूया. आता आम्ही मंदिराकडे पोचलोय. विषय काय झाला तर ते बोलले की बॅग ठेवा. बॅग त्या मामाकडे मागे ठेवली, चप्पल काढले तिथे. आणि आता आपण परत जातोय दर्शनाला. आता आपण मुख दर्शनाला उभा राहिलो लाईनला. मुख दर्शन घेऊया आणि पण जाऊया. आणि अक्षरा किती अक्षरा.
दर्शन वगैरे घेतलं आणि आता चाललोय घरी. घरी म्हणजे आले रंकाळा जाणार आणि रंकाळ्यावरनं मग घरी जाणार. आपण इथे चप्पल ठेवलेलं आणि आपली बॅग ठेवलेली. दादा बॅग घेतो. दर्शन वगैरे घेतलंय आम्ही आता आणि आता चाललोय गाडीकडे. गाडी घेऊन जाणार आपण रंकाळ्यात थोडा वेळ फिरणार आणि तिथून जाणार घरी. घरी जाऊन थोडंसं काम आहे ते करणार आणि मग आजचा दिवस आपण कंप्लीट करणार. आता आम्ही रंकाळ्यावर आलोय. बघू शकता रंकाळा. आतमध्ये जाऊया जरा आणि फोटो वगैरे काढूया मग घरी जाऊया. आता आम्ही चाललोय घरी. काय ते नाश्ता वगैरे काय ते करतो आणि घरी जातो. कुठं तिथं आता आम्ही जेवायला थांबतोय. बिर्याणी घेतली ऑर्डरला भोगावतीमध्ये. फुल बिर्याणी आहे. गेली तर तुम्हाला दाखवतो, नाही गेली तर तुम्हाला दाखवत नाही. चालेल. बिर्याणी संपली. बिर्याणी क्वालिटी एक नंबर होती. तुम्ही आलात तर भोगावतीमध्ये या. भोगावतीमध्ये हा पॉईंट आहे बिर्याणी हाऊस. पाऊस चालू झाला खूप दिवसानं. काही लोकांनी भात पेरलं होतं आणि काही लोकांनी पेरायचं होतं, तर आज जरा त्यांना आधार मिळाला. जुगाड. तिकडून कोल्हापूरवरून आलो आणि झोपून गेलेलो, कारण की सकाळी जरा लवकर उठलेलो, त्यामुळे आता झोपलो. डोळे बघा असे सुजलेत. फान झोपले. 2 ते 3 तास झोपले आणि आता चाललो ज्या कामासाठी आलेलो तिकडे. आपण यासाठी आलतो की आज दवाखान्यात पण जायचं होतं आणि इथं वास्तुशांती आहे म्हणजे गृहप्रवेश आहे, त्याची जरा तयारी करायला. आता जरा फ्रेश होऊन तिथं होती थोडी कामं केली आणि आता फ्रेश होऊन चाललो आहे राजांना बाजार आणायला आजोबांसोबत. आजोबा पण आहे सोबत आणि थोडंसं माझं पण काम आहे ते करणार आणि येणार पटकन. आता आपण बाजारात आलो आहे, म्हणजे उशीर आलो आहे, जरा फ्रेश झालो आणि आता आपण वस्तू घ्यायची आपल्याला, ती घ्यायला निघालो. तयार केला फरशी काय नाही. आता घरी आलो आहे, बाजार वगैरे घेऊन आलो आणि आता एक निमंत्रण आलं बड्डेचं. बड्डे करायचा आणि काय नाही, त्याच्यानंतर झोपूया आणि उद्याचा एक दिवस आपण गावाकडे तो आणि तुम्हाला ब्लॉग दाखवतो. चला मग निघालोय बड्डेला. हा काय हो, तुला नाही, तू चालू कर. बड्डेला निघालो. तुला घ्या नाही ये.
कोण काढता ठेव मेगा हॉट पान म्हणायचं